एकीकडे जिथे अमरावतीच्या बडनेरा परिसरात वाहन अपघातांच्या संख्या वाढत आहे, तिथे आणखी एका अपघातात एक 32 वर्षीय युवकाचा बळी घेतला आहे. या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. रात्री 11:30च्या दरम्यानची घटना, जेव्हा अमरावतीवरून बडनेराकडे येणाऱ्या बुलेट दुचाकीवरनं साहिल अशोक माटे आणि संग्राज संपत डोंगरे आपल्या घरी परत येत होते. अचानक पांढऱ्या रंगाच्या बोलेरो पिकअप वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेने साहिल आणि संग्राज दोघेही झपाट्याने जखमी झालेत. संग्राज डोंगरे यांना गंभीर मार लागल्यामुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय, तर दुसऱ्या जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. या अपघातामुळे डोळ्याला जबर दुखापत झाल्याने संग्राज याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. परंतु याआधीही 1 महिन्यातच भरधाव वेगाने वाहन चालवण्याच्या कारणावरनं 2 वेगवेगळ्या अपघातांनी जीव घेतला आहे. यापूर्वी एक 7 वर्षाचा चिमुकला आणि आता एक 32 वर्षीय युवक या दुर्घटनेचे शिकार झाले आहेत. बडनेरा परिसरात घडलेल्या या अपघातामुळे एक मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे नागरिकांनी वाहतूक सुरक्षेवर गंभीर विचार मांडले आहेत. नागरिकांची अपेक्षा आहे की पोलिसांनी आणि वाहतूक शाखेने भरधाव वाहन चालवण्यावर कडक कारवाई करावी.